नमस्कार. बालमित्रांनो, बालमित्रांनो, गेले गेले 4 4 महिने महिने आपली आपली शाळा बंद शाळा बंद आहे. आहे. मात्र मात्र आपला आपला अभ्यास अभ्यास ऑनलाईन ऑनलाईन चालू चालू आहे. आहे. यालाच यालाच मदत मदत मिळावी म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण व्हिडिओ थ्रू भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आज आपण परिसर अभ्यास इयत्ता 5वी या या विषयाचा विषयाचा अभ्यास अभ्यास करणार करणार आहोत. आहोत. आपला आपला घटक घटक पाहूया. पाहूया. भाग 1 इयत्ता 5वी वाहतूक ट्रान्सपोर्ट. वाहतुकीची विविध साधने आपण या अगोदरच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेली आहे. पण वाहतूक म्हणजे काय? तर वाहतूक म्हणजे एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी व्यक्ती किंवा मालाची ने-आण करणे होय. आपल्याला जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं त्यावेळेला आपण या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करतो. त्याचबरोबर आपल्याला जी भाजीपाला, दूध, फळे, धान्य या सगळ्या गोष्टी ज्या मिळतात त्या सुद्धा या वाहतुकीच्या साधनांमुळेच होय. ही वाहतूक जी आहे ती रस्ते, पाणी किंवा ट्रेन, त्याचबरोबर हवेमार्फतही चालू असते. आज विज्ञानाच्या विविध शोधामुळे मानवाने अनेक नवीन वाहतुकीची साधनं शोधून काढलेली आहेत. ज्या देशाची वाहतूक व्यवस्था भक्कम व जलद असते त्या देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणावर जलद गतीने होत असतो. म्हणजेच जितकी वाहतूक व्यवस्था भक्कम तितका त्या देशाचा विकास अधिक गतीने होतो. ही वाहतुकीची विविध साधने आणि या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग करून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. त्याचबरोबर माल म्हणजेच दूध, फळे, भाज्या या सुद्धा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी विविध साधनं आहेत त्या साधनांना लागणारा वेळ हा कमी जास्त असू शकतो. त्याचबरोबर या वाहनांसाठी वेगवेगळ्या इंधनांचा वापर करावा लागतो. दैनंदिन जीवनात आज आपण मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या या विविध साधनांचा वापर करत आहोत आणि या साधनांनी आपलं जीवन जे आहे हे सुखकारक झालेलं आहे. वाहतुकीचे विविध मार्ग कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. रस्त्यामार्फत वाहतूक होत असते. त्याचबरोबरीने पाण्यातून म्हणजे जलमार्गाने वाहतूक होते आणि हवेतून म्हणजेच हवाई मार्गाने सुद्धा वाहतूक होत असते. मग या वाहतुकीच्या या विविध मार्गाचा आपण उपयोग करतो, परंतु या वाहतुकीच्या या विविध मार्गांमुळे काही आपल्याला फायदे आहेत तर काही तोटे सुद्धा आहेत. कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात.
एक चांगली बाजू आणि दुसरी वाईट बाजू. ऑटो रिक्षा, कार, बस या साधनांचा आपण अगदी रेग्युलरली उपयोग करत आहोत. त्याचबरोबरीने ट्रक, रेल्वे यांचा सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये आपण सतत उपयोग करतो. आणि याच्याच बरोबरीने आज आपण जहाजे, विमाने यांचाही उपयोग करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकीची ही विविध साधने होत. आजच्या गतिमान युगात व्यक्तींना किंवा मालाची ने-आण करण्यासाठी आपल्याला सतत या वाहतुकीच्या विविध साधनांचा उपयोग करावा लागतो. प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात, तशाच वाहतुकीची ही जी साधनं आहेत त्यातून मिळणारे फायदे आणि तोटे नेमके कोणते आहेत ते आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, बघा, आपण जर चालत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो तर आपल्याला जितका वेळ लागेल त्यापेक्षा निश्चितच कमी वेळ आपल्याला सायकल, बस, कार या वाहतुकीच्या साधनाने लागणार आहे. त्याचबरोबर आपले श्रम सुद्धा या साधनांनी कमी होणार आहेत. परंतु या वाहतुकीच्या साधनांचे तोटे कोणकोणते आहेत? या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, चित्रात दिसणारा हा धूर म्हणजेच वाहतुकीचे हे तोटे आहेत की वाहतुकीच्या वाहनांसाठी लागणारा जो काही इंधन आहे, जे इंधन वापरलं जातं त्या इंधनामुळे हवेचे प्रदूषण होतं. त्याचबरोबर या वाहतुकीच्या वाहनातून जो हॉर्नचा आवाज येतो त्या हॉर्नच्या आवाजामुळे किंवा या वाहनांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणही होते. म्हणजेच वाहतुकीचे जसे चांगले परिणाम आहेत तसेच वाईटही परिणाम आहेत. तर वाहतुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण यासारख्या समस्या आज निर्माण होत आहेत. आजच्या गतिमान युगात या वाहतुकीच्या साधनांशिवाय आपल्याला इतर कोणताही पर्याय नाहीये. मानव हा पूर्णपणे या वाहतुकीच्या साधनांचा गुलाम झालेला आहे. मग या वाहतुकीचे नेमके फायदे कोणते आहेत? तर बघा, अगदी तुम्ही शाळेत येताना सुद्धा बऱ्याच वेळेला स्कूल बसने येता. तुम्ही चालत आलात तर तुम्हाला वेळ लागणार आहे, परंतु स्कूल बसने आपण काही मिनिटांमध्ये शाळेमध्ये पोहोचू शकतो. म्हणजेच कामे जलद गतीने होतात. वर्क गेट्स डन सूनर. त्याचबरोबर वेळ व श्रमाची बचत होते. टाइम अँड एफर्ट आर सेव्ड. तर वाहतुकीच्या साधनांचा हा सर्वात मोठा फायदा आहे की आपले श्रम वाचतात, वेळ वाचतो. दुसरा फायदा आहे बघा, वाहतुकीची ही विविध साधनं जेव्हा आपण वापरतो आणि त्यामुळे आपण काय होत आहे, एका कामं जी आपली आहेत ही जलद गतीने होऊ शकतात. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी जर आपण ट्रेनने गेलो किंवा जहाजाने गेलो तर जिथे आपल्याला दिवस लागू शकतात त्या ठिकाणी आपण काही तासांमध्ये विमानांच्या सहाय्याने, प्लेनच्या सहाय्याने पोहोचू शकतो. म्हणजेच कामे जलद गतीने होण्यास मदत होते. त्याचबरोबर वेळ आणि श्रमाची बचत होते. ज्या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी
दिवस लागतात त्या ठिकाणी आपण काही तासात पोहोचू शकतो. म्हणजेच आपला वेळ वाचतो, आपले श्रमही वाचतात. तर वाहतुकीच्या साधनांचा आणखीन एक मोठा फायदा काय आहे बघा, या चित्रात तुम्हाला दिसतंय दुधाची गॅलन्स आणि दुसऱ्या ठिकाणी दूध व्हॅन मधून नेलं जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा भाज्या म्हणजे केळी तयार झालेली आहेत, फळं तयार झालेली आहेत आणि ती एका ट्रक मध्ये भरून दुसऱ्या ठिकाणी नेली जात आहे. यामुळे व्यापार वाढीला चालना मिळते. ट्रेड इज फॅसिलिटेटेड. म्हणजे नेमकं काय होतं तर बघा, तर व्यापार वाढीला चालना मिळते म्हणजे काय. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा आपलं मुंबई हे शहर, बरोबर. त्याचबरोबर हे आहे पुणे शहर. तर ग्रामीण भागामध्ये आपण आता बघितलं की दूध मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे, भाज्या उपलब्ध आहेत, फळं उपलब्ध आहेत. मग ह्या ग्रामीण भागामध्ये एकत्रित केलेले हे दूध, फळे, भाज्या या नाशिवंत गोष्टी आहेत. त्या जर वेळेवर दुसऱ्या ठिकाणी पोहोचल्या नाहीत तर त्या काय होणार आहेत, फुकट जाणार आहेत, त्या खराब होऊन जाणार आहेत. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये एकत्रित केलेले हे दूध, फळे, भाज्या या वाहतुकीच्या साधनांमुळे पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या मोठ्या शहरात पाठविणे सहज शक्य होते आणि यामुळेच व्यापार वाढीला चालना मिळते. अन्यथा हे दूध, फळं, भाज्या ह्या त्या ठिकाणी राहून काय होऊन जाणार आहेत, त्या सडून जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार नाही. तर अशा प्रकारे व्यापार वाढीला चालना मिळते आणि यातूनच राष्ट्रीय व जागतिक स्तरावर वस्तूंची देवघेव सहज शक्य झालेली आहे. फक्त गावातून शहराकडेच नाही तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात सुद्धा आज आपण फळं, भाज्या काय करतो आहोत, वाहतुकीच्या साधनांमुळे पाठवू शकत आहोत. कोणते फायदे आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, आपल्या देशात वाहतूक करण्यासाठी रस्त्यावरील विविध वाहने, रेल्वे यांचा वापर केला जातो. प्रामुख्याने देशामध्ये वाहतूक करण्यासाठी रस्त्यांचा किंवा लोहमार्गांचा वापर केला जातो. परंतु आपल्या देशातील वस्तू जर दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशात आणायच्या असतील तर अशा प्रकारे आपल्या देशातील वस्तू दुसऱ्या देशात व दुसऱ्या देशातील वस्तू आपल्या देशात ने-आण करण्यासाठी आज मोठमोठी जहाजे, विमाने यांचा वापर केला जातो आणि या जहाजांच्या किंवा विमानाच्या सहाय्याने आपण एका देशातून दुसऱ्या देशामध्ये व्यापार करू शकतो. थोडक्यात व्यापार वाढीला चालना मिळू शकते. तर बघा, जगातील विविध प्रदेश त्यामुळेच एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. केवळ रस्त्याने हे काम होणं शक्य नाहीये आणि आज जगातील विविध प्रदेश जर आपण बघितले तर ते वाहतुकीच्या या साधनांमुळेच एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. कारण व्यवसाय जो आहे, व्यापार जो आहे, तो व्यापार करणं या वाहतुकीच्या साधनांमुळे सहज शक्य झालेला आहे. जहाजे, विमाने यांच्या सहाय्याने आपण काही तासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. तर अशा प्रकारे जगातील विविध प्रदेश एकमेकांशी जोडणं शक्य होतं. Different parts of the world are now get connected due to this
means of transport like boat, aeroplane, helicopter, etc. बघा, जेव्हा मोठ्या प्रमाणावर हा भाजीपाला शेतामध्ये तयार होतो, हा भाजीपाला त्याच ठिकाणी राहिला तर त्याला किंमतही मिळणार नाही, योग्य तो भाव मिळणार नाही, त्याचबरोबर तो भाजीपाला तिकडे सडून जाईल आणि शेतकऱ्याला कोणताही फायदा होणार नाही. शेतकऱ्याला फायदा होणार नाहीये म्हणजेच त्या जिल्ह्याला, त्या राज्याला, त्या देशाला सुद्धा कोणताही आर्थिक फायदा होणार नाही. तर अशा प्रकारे या वाहतुकीच्या साधनांमुळे तयार झालेला माल लगेच योग्य त्या ठिकाणी पोहोचवणं शक्य होतं. त्या ठिकाणच्या लोकांना आवश्यक त्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. थोडक्यात विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारण्यास वाहतुकीच्या साधनांमुळे मदत होते. The transport of goods on global level has become simple and easy. तर विविध वस्तू सहज उपलब्ध होतात आणि योग्य त्या वेळेमध्ये, योग्य त्या ठिकाणी अगदी सहजपणे त्या पोहोचवणं या साधनांमुळे शक्य झालेलं आहे. साधनांचा आणखीन एक फायदा म्हणजे पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. आज आपण बघितलं की फ्रान्स, आयफेल टॉवर, दुबई, त्याचबरोबर हाँगकाँग, केरळ, काश्मीर, कन्याकुमारी, अमेरिका, कॅनडा, नायगरा फॉल यासारखी जी प्रेक्षणीय स्थळं आहेत, केवळ भारतातीलच नव्हे, आपल्या देशातीलच नव्हे, तर आपल्या देशाबाहेरील ही जी पर्यटन स्थळं आहेत, त्या पर्यटन स्थळाला भेटी देणं, त्या ठिकाणी असणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेणं, हे या वाहतुकीच्या साधनांमुळे आज सहज शक्य झालेलं आहे. पर्यटनाबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्येही आपण आज बघत आहोत की उच्च शिक्षणाच्या विविध संधी आज या वाहतुकीच्या साधनांमुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. अगदी परदेशातही जाऊन उच्च शिक्षणाच्या संधी घेणं हे सुद्धा या वाहतुकीच्या साधनांमुळे सहज शक्य झालेलं आहे. तर पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा या वाहतुकीच्या साधनांमुळेच गतिमान झालेल्या आहेत. थोडक्यात विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयीमुळे आज संपूर्ण जग हे जवळ आले आहे. Different parts of the world are now connected due to transport facilities. थोडक्यात संपूर्ण जग आज बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसतंय, जगातली वेगवेगळी ही ठिकाणं आणि आपली एक पृथ्वी जणू काही वाहतुकीच्या या साधनांमुळेच सगळं जग अगदी जवळ आलेलं आहे. तर थोडक्यात या वाहतुकीचे फायदे आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे कामे जलद गतीने होतात, वर्क गेट्स डन सूनर, वेळ व श्रमाची बचत होते, टाइम अँड एफर्ट आर सेव्ड, व्यापार वाढीस चालना मिळते, ट्रेड इज फॅसिलिटेटेड. पुढचं आहे
जगातील विविध प्रदेश एकमेकांशी जोडले जातात. Different parts of the world are now get connected. विविध वस्तू सहज उपलब्ध होतात. The transport of goods on global level has become simple and easy. आणि त्या सगळ्या गोष्टींबरोबरच the facilities of tourism, health, education have become speedier. पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा या गतिमान झालेल्या आहेत. तर हे आहेत वाहतुकीचे विविध फायदे. या ठिकाणी unscramble the following words and then match them with the right image. शब्द तुम्हाला उलट-सुलट दिलेले आहेत, ते तुम्हाला योग्य क्रमाने लिहायचे आहेत. अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि योग्य त्या चित्राशी तो जुळवायचा आहे. पहिला शब्द बघूया आपण, OBAT. काय होईल शब्द? बोट. नेक्स्ट RAMT. कोणता होईल तयार? येस, ट्राम. नेक्स्ट शीप. नेक्स्ट बायसिकल. पुढचा आहे प्लेन, टॅक्सी, बलून आणि हेलिकॉप्टर. तर अशा प्रकारे आपल्याला अक्षरं आहेत जी अनस्क्रॅम्बल केलेली आहेत आणि त्या अनस्क्रॅम्बल लेटर्सने आपल्याला योग्य तो शब्द तयार करायचा आहे आणि योग्य त्या चित्राशी तो जुळवायचा आहे. पुढचं आपल्याला एक क्रॉसवर्ड पूर्ण करायचं आहे. काही चित्र दिली आहेत आणि आपल्याला हे एक पझल दिलेलं आहे. त्याच्या सहाय्याने आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. अक्रॉस वर्ड डाऊनवर्ड्स. पहिलं बघा काय दिसतंय, कुठलं येणार चित्र? मोटर बाईक. दुसरं काय दिसतंय आपल्याला? कार. तिसरं ट्रेन. चौथा आहे हेलिकॉप्टर. पाचवं चित्र बघा, कोणतं आहे हे चित्र? लॉरी. सहावं सिंपल आहे, बस. सातवं काय आहे बघा? टॅक्सी. आणि आठवं आहे, सोपं आहे, येस, प्लेन. पुढचं तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनवर अशाच प्रकारे एक शब्दकोडच पूर्ण करायचा आहे. हिअर फिल इन द मिसिंग वॉवेल्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. प्रत्येक चित्रामध्ये चित्रासोबत तुम्हाला काही स्पेलिंग्स दिलेली आहेत. त्या स्पेलिंग मधले योग्य ते वॉवेल वापरून तुम्हाला ही चित्र पूर्ण करायची आहेत. कॅन यू सॉल्व दिस? ओके, लेट्स ट्राय. फर्स्ट वन इज yes, fire engine. Next one, it is easy, car. Third one, van. See here, FIREENGINE. फक्त vowels वापरली आहेत. IE. car, A vowel. van, A vowel वापरलाय. राईट? सो vowels फक्त आपल्याला वापरायचे आहेत आणि हे कोड पूर्ण करायचे आहे. नेक्स्ट ट्रेन, A आणि I. ट्रक, TRUCK. ambulance, yacht. This one is yes, ropeway, ROPEWAY. Right?
So O, E, A, these are vowels. A, E, I, O and U. These are the 5 vowels in English, right? So with the help of these 5 letters, we have to complete this puzzle. Okay? You try this. Students, here one more exercise for you. This is a word puzzle. Very interesting. Okay? Can you guess? You have to guess with the help of clues. There are some clues given, and with the help of these clues, you have to guess the correct mean of transport. Okay? Let's solve this. I have a bell and a loud whistle. I can carry lots of things and people. I may be long, I may be short. My wheels roll only on rails. See here. I can carry lots of things and people. My wheels roll on my rails. Who am I? Can you guess? Try. Yes, you are right. I am a train. Okay, train carry lots of things and people at a time, right? Second one. I have 2 wheels. I have no motor. I have 2 wheels. I have no motor. Sometimes I have a bell or horn. You can ride on me. Your favorite? Who am I? Yes, I am a bicycle. Okay? One. I have no wheels or wings. The wind makes me move. I have no wheels or wings. The wind makes me move. You could sail me on a little pond. We could sail the 7 seas. We could sail the 7 seas. See here, no wheels, no wings. But with the help of wind, we can move. Who am I? Yes, I am a boat. Okay, next. I am very fast. I carry passengers from city to city. I can fly for hours and hours. I land at airports. Who am I? Yes, I am a plane. Next one. Next one. I am difficult to ride, but lots of fun. Listen carefully. I am difficult to ride, but lots of fun. You push, I zoom. We roll along. But do not forget your helmet when you ride on me. Who am I? Yes, dear students, I am a scooter or a motorbike, right? So in this way, we can guess with the help of these clues different means of transport. So dear students, आज आपण वाहतूक म्हणजे काय, वाहतुकीची ही जी साधनं आहेत त्या साधनांचे कोणकोणते फायदे आहेत ते आपण आज अभ्यासलेलं आहे. पुढच्या भागामध्ये या वाहतुकीच्या वेगवेगळ्या साधनांमुळे होणारे तोटे किंवा त्यामुळे जे काही परिणाम आपल्याला किंवा सजीवांना भोगावे लागतात त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. थँक यू.
तर आज आपण इथेच थांबणार आहोत. असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.